मुख्यमंत्र्यांसोबत रविकांत तुपकरांची निर्णायक बैठक, कर्जमाफीच्या अटी बदलण्याचे आश्वासन। मुंबईतील आक्रमक आंदोलनानंतर अखेर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निर्णायक बैठक पार पडली। जवळपास पाऊण तास चाललेल्या या बैठकीत कर्जमाफीतील जाचक अटी, पीक विमा, सोयाबीन कापसाला योग्य भाव, पीक कर्ज, सौर पंप, वीज जोडणीसह शेतकऱ्यांच्या 35 प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली। कर्जमाफी योजनेतील अटींमध्ये बदल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला। मात्र पुढील 8 ते 10 दिवसात निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर हजारो नव्हे तर लाखो शेतकऱ्यांचं पुन्हा मुंबईत तीव्र आंदोलन छेडू असा इशारा तुपकर यांनी सरकारला दिलाय। या संदर्भात काय म्हटले शेतकरी नेते रविकांत तुपकर हे पाहूया। सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीक विम्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी काल मुंबईच्या विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला। मोठं आंदोलन विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर झालं। अनेक शेतकरी झाडावर चढून बसले, त्यामुळे सरकारची तारांबळ उडाली आणि जे सरकार चर्चेला तयार नव्हतं शेतकऱ्यांशी, ते सरकार अखेर चर्चेला तयार झालं। जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजनांच्या माध्यमातून आज विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर जवळपास आमची पाऊण तास चर्चा झाली। या चर्चेमध्ये कर्जमाफी योजनेतले जाचक निकष आणि अटी काढून टाका अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आणि एक एक मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला की ह्या अटी आणि निकषांमुळे शेतकरी या कर्जमाफी योजनेत कसे बसणार नाहीत। त्यांनी या मागण्या तुमच्या रस्त्यात असं सांगितलं आणि कर्जमाफी योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार तयार आहे हा शब्द त्यांनी आम्हाला दिला। तुम्ही ज्या सुधारणा सुचवल्या त्या आम्ही त्या सुधारणा 100% करू हाही शब्द त्यांनी दिला। दुसऱ्या बाजूला बोगस बियाणाचा विषय आहे, पीक कर्जाचा विषय आहे, 2024 आणि 25च्या पीक विम्याचा विषय आहे, सी बिलचा विषय आहे, खतं PGRचा विषय आहे आणि सोयाबीनच्या कापसाच्या भाववाढीचा विषय आहे, तेलावरील आयात शुल्क वाढवणे, DOC निर्यात करणे, सोलर पंपाला पर्याय वीज कनेक्शन देण्याचा विषय आहे। अशा अनेक विषयांची चर्चा, जवळपास 35 मुद्द्यांची चर्चा या बैठकीमध्ये झाली। सरकारने सांगितलं की तुमच्या मुद्द्यांना घेऊन आम्ही सकारात्मक आहे, काही मुद्द्यांच्या बाबतीत आम्ही लागलीच मार्ग काढू, त्यामध्ये कर्जमुक्तीचा मुद्दा, पीक विम्याचा मुद्दा आणि इतरही मुद्दे 8-10 दिवसात सरकार काय निर्णय घेतं त्याची आम्ही वाट बघू। सरकारनं जर का या कर्जमाफी योजनेत बदल केले नाही किंवा पीक विम्याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर आता आम्ही मुंबईमध्ये मोजके लोक विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला, पण आता 8-10 दिवसात निर्णय घेतला नाही तर हजारो लाखोच्या संख्येने मुंबईत आम्ही शेतकरी येऊ आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, अशा पद्धतीची आमची भूमिका असेल।